आपण नेहमी मोठ्या लोकांकडून शिकण्याचा, आपले जीवन कसे सुधारावे आणि यश कसे मिळवावे याचे धडे घेण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमीच रोनाल्डो, एलॉन मस्क, बिल गेट्स यांसारख्या मोठ्या लोकांकडून यशाचे गुपित जाणून घेण्यास उत्सुक असतो. पण आपण हे विसरतो की कधी-कधी आयुष्यातील सर्वात मोठा धडा आपल्या आजूबाजूच्या छोट्या गोष्टींमधूनच मिळतो. उदाहरणार्थ मुंग्या घ्या. माझ्या मते प्रत्येकाने मुंग्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांची तत्वज्ञान आणि त्यांचा दृष्टिकोन. माझ्या वाटते तुम्ही विचार करत असाल की एवढ्या छोट्या जीवाकडून आपण काय शिकू शकतो. मुंग्या जरी लहान जीव असल्या तरी त्यांचा दृष्टिकोन खूपच उल्लेखनीय आहे. जर आपण मुंग्यांचा दृष्टिकोन स्वीकारला तर तो आपल्याला चांगले जीवन जगायला मदत करू शकतो. म्हणून मी सांगतो, मुंग्या आपल्याला काय शिकवू शकतात. इथे 4 धडे आहेत जे तुम्ही मुंग्यांकडून शिकू शकता. पहिला धडा, मुंग्या कधीच हार मानत नाही. शेवटच्या वेळी तुम्ही कधी पाहिले का की मुंग्यांना एखाद्या अडचणीचा सामना करताना त्यांनी हार मानली आणि परत त्यांच्या घरट्यात जाऊन आराम केला? कधीच नाही. जर त्यांना कुठे अडवलं आणि तुम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही त्या दुसरा मार्ग शोधतील. पण त्या थांबत नाहीत. त्या कधीच हार मानत नाहीत. तुम्ही त्यांना थांबवू शकत नाही. मी तुम्हाला आव्हान देतो, प्रयत्न करून बघा. जर तुम्ही त्यांच्या वाटेत हात ठेवला तर त्या त्यावरून चढतील. त्या आजूबाजूने चढतील पण कधीच हार मानणार नाहीत. त्या नेहमी दुसरा मार्ग शोधत राहतील. तुम्ही त्यांना फक्त एकाच परिस्थितीत थांबवू शकत नाही. त्यांना मारून टाका, नाहीतर तुम्ही त्यांना थांबवू शकणार नाही. जेव्हा मुंगी कधीच हार मानत नाही, जेव्हा तिच्यासमोर अडथळे येतात किंवा कोणी तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा तिच्यासमोर आव्हाने येतात तर आपण का हार मानतो? जेव्हा आपल्यासमोर अडथळे येतात, जेव्हा आपल्याला आव्हाने येतात, जेव्हा कठीण क्षण येतात, आपण हार मानू नये. आपण पुढे चालत राहायला हवे. कधीही थांबू नका. जिथे जायचं आहे तिथे पोहोचण्यासाठी मार्ग शोधत राहा. 2. मुंग्या उन्हाळ्यात सुद्धा हिवाळ्याचा विचार करतात. तुम्ही इतके निरागस असू शकत नाही की उन्हाळा कायमच राहील असे समजावे. म्हणून मुंग्या उन्हाळ्यातच हिवाळ्यासाठी अन्न गोळा करतात. त्या नेहमी घाईत असतात. वेळ झपाट्याने जातोय. घड्याळाची काटा चालू आहे. हिवाळा येत आहे. तो जवळपास आलाच आहे. अन्न गोळा करा, ते हिवाळ्यासाठी साठवा. एक प्राचीन गोष्ट सांगते, उन्हाळ्यात वाळूत घर बांधू नका. आपल्याला हा सल्ला का आवश्यक आहे? कारण वास्तववादी असणे महत्वाचे आहे. मुंग्यांसारखे व्हा. उन्हाळ्यात फक्त उन्हाळ्याचाच विचार करू नका. मुंग्या असं करत नाहीत. त्या उन्हाळ्यात सुद्धा हिवाळ्याचा विचार करतात. उन्हाळ्यात वादळांचा विचार करावा लागतो. वाळू आणि उन्हाचा आनंद घेत असताना दगडांचा विचार करावा लागतो. म्हणून वास्तववादी असणे खूप महत्वाचे आहे. आगाऊ विचार करा. तिसरा मुद्दा, मुंग्या हिवाळ्यात सुद्धा उन्हाळ्याचा विचार करतात. हे खूपच महत्वाचं आहे. सकारात्मक रहा. मुंग्या खूपच सकारात्मक असतात. हिवाळ्यात मुंग्या स्वतःला आठवण करून देतात, हा हिवाळा जास्त काळ टिकणार नाही. आपण लवकरच इथून बाहेर पडू. आणि पहिल्या उबदार दिवशी मुंग्या बाहेर पडतात. पुन्हा थंडी पडली तर त्या पुन्हा आत जातात. पर मग पहिल्या उबदार दिवशी त्या पुन्हा बाहेर येतात. त्यांना बाहेर पडायची इतकी घाई असते. म्हणून काहीही झालं तरी नेहमी सकारात्मक राहा. हे कठीण क्षण कधीच कायमचे राहणार नाही. तुम्ही जर एखाद्या आव्हानाला, कठीण क्षणांना, अडचणींना सामोरे जात असाल तर ते कायमचं राहणार नाही. सगळं बदलणार आहे. चांगले क्षण येणारच. चौथा मुद्दा, मुंग्या जितकं शक्य तितकं विचार करतात. हिवाळ्यासाठी तयारी करताना उन्हाळ्यात मुंगी किती अन्न गोळा करेल. जितकं शक्य तितकं. मुंगी कधीच असं विचारत नाही की अन्न गोळा करायला अजून वेळ आहे, आपल्याकडे पुरेसा वेळ आहे, असं कधीच मुंगी विचारत नाही. तसंच मुंगी कधीच असंही विचारत नाही की आता सगळं संपलं किंवा खूप उशीर झाला आहे.
अन्न बोळा करण्यासाठी वेळच उरलेला नाही असं ती कधीच मानत नाही. त्या आजपासून आताच अन्न बोळा करायला सुरुवात करतात. हिवाळा येण्यासाठी किती दिवस उरले आहेत याची पर्वा न करता मुंगी नेहमी स्वतःच्या क्षमतेवर शक्य तितकं करण्यावर विश्वास ठेवते. जबरदस्त वृत्ती, शक्य तितका करण्याची वृत्ती. म्हणून कधीच असं विचारू नका की काम सुरू करायला किंवा तुमच्या स्वप्नासाठी पावलं उचलायला खूप लवकर आहे किंवा खूप उशीर झाला आहे. योग्य वेळ म्हणजे आत्ताच सुरुवात करा आणि शक्य तितकं करा. छान वृत्ती आहे हीच आहे मुंगीची वृत्ती. कधीही हार मानू नका, नेहमी पुढे पहा, सकारात्मक रहा आणि शक्य तितका करा. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली असेल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच घंटीचं चित्र दाबून नोटिफिकेशन्स पण चालू करा, म्हणजे आमची नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच कळेल. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन मजेदार गोष्टीसोबत. तोपर्यंत टाटा.